तुम्हाला पण तेलकट नाही आवडत ना? तर चला आज बनवूया आपण साबुदाणा आणि बटाट्याचे अप्पे। याला तेल पण जास्त लागत नाही आणि खायला पण खूप चविष्ट लागतात। प्रत्येक वेळी साबुदाणा खाऊन त्रासून गेले असेल आणि साबुदाण्याच्या जे वड्याला आहे ते तेल खूप जास्त लागत असते, त्यामुळे आज आपण अप्पे कसे करायचे ते बघूया। तर यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा छान भाजून घेतलेला आहे आणि त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग त्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं। मी इथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहे। तर अगदी 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। याला काही मुरू द्यायचं काही गरज नाही आहे, काही नाही। म्हणजे साबुदाणा बारीक केलेला होता ते टाकायचं, त्यामध्ये जे आपण आलू उकळलेले होते ते टाकून त्यामध्ये थोडा कढीपत्ता, मिरची, मीठ, जिरं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं। जास्त कोरडं असेल तर आवश्यकतेनुसारच पाणी टाकायचं आणि आपण पोळ्याला जसं कणिक भिजवतो तसे आपण गोळा तयार करून घ्यायचं आणि छोटे छोटे अप्पेच्या साईजचे त्याचे वडे तयार करून घ्या। चला तर आपण अप्पे करूया। अप्पे करण्यासाठी मी इथे अप्पे पात्र गॅसवरती ठेवलेलं आहे। अप्पे पात्रामध्ये सगळ्याच्यामध्ये तेल टाकून द्यायचं आणि आपण जे वडे तयार केलेले होते ते यामध्ये टाकून द्यायचे आणि त्याला मध्य आचेवरती 5 मिनिट त्याला छान शिजू द्या। 5 मिनिट झालेले आहे तर तुम्ही दुसऱ्या साईडने पण पलटून त्याला छान शिजू द्यायचं। तर तुम्ही बघू शकता आपले अप्पे जे आहे ते तयार आहेत। वरून छान खुसखुशीत आणि आतमधून छान नरम, खूप छान शिजलेले आहे। आणि अप्पे म्हटलं की अप्प्यासोबत शेंगदाण्याची चटणी पण हवी असते। तर शेंगदाणे भाजून त्याला थंड करून त्याची साल काढून घ्यायची आणि मिक्सरमध्ये जे भाजलेले शेंगदाणे होते, शेंगदाणे, थोडं दही, आवडीनुसार मिरची, आलं टाकून त्याचं छान पेस्ट करून घ्यायचं। तुम्ही त्यामध्ये थोडं पाणी टाकून पण त्याचं पेस्ट करू शकता। आणि चटणीला तडका देण्यासाठी एका पॅनमध्ये थोडं तेल घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरा, कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ टाकून त्याला त्या चटणीवरती टाकून द्यायचं। तर तुम्ही बघू शकता आपली चटणी पण तयार आहे। तुम्ही बघू शकता अप्पे आणि चटणी खायला खूप मस्त लागतात। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। जास्त तेल पण लागत नसतं आणि खायला पण खूप टेस्टी लागतात आणि आतमधून पण खूप सॉफ्ट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। लहान मुलांना पण ही रेसिपी करून देऊ शकता, मुलं पण खूप आवडीने खातील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।